रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी वांगी तालुका कडेगाव येथील विजय माळी यांची फेरनिवड करण्यात आली। या निवडीचे पत्र इस्लामपूर येथे शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीवेळी संघटनेचे प्रमुख रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। विजय माळी हे या अगोदर युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत होते। त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणूनच त्यांची फेरनिवड झाल्याचे बोलले जाते। विजय माळी यांच्या वडिलांचे कार्य हे नेहमीच शेतकरी हिताचे आहे। त्यामुळे विजय माळी यांनी सुद्धा लहानपणापासूनच शेतकरी चळवळीला योगदान दिले आहे। शेतकऱ्यांसाठी ऊस दर, दूध आंदोलन, विजेचे प्रश्न, पीक विमा, अतिवृष्टी अशा अनेक आंदोलनात विजय माळी हे नेहमी सक्रिय असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ते शेतकरी चळवळीत मोठ्या ताकदीने काम करत आहेत। त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची रघुनाथदादा पाटील यांनी दखल घेऊन विजय माळी यांची शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे। या निवडीबद्दल विजय माळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। या निवडीवेळी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवडीचे पत्र देताना रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेड अध्यक्ष शिवाजी नाना नांदखिले, पांडुरंग रायते सांगली, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, महिला आघाडी अध्यक्ष प्रगती चव्हाण, जयश्री सरीकर तसेच अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते।